हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण लीगल हेअर सर्टिफिकेट बद्दल माहिती जाणून घेऊया. लीगल हेअर सर्टिफिकेट म्हणजे काय आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स हवे आणि ते कशा प्रकारे बनवले जाते हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया लीगल हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजे काय. तर वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकेट आणि हेअरशिप सर्टिफिकेट. आता हे शब्द अनेक वेळा आपण रोजच्या व्यवहारात सर्व लोक वापरत असतात, ते आपण पाहतोय. आता एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशी सर्टिफिकेट आणण्यासाठी वारसांना बरेच धावपळ करावी लागते आणि अशी सर्टिफिकेट नसतील तर अनेक वेळा बँक खाती, शेअर्स, मिळकती या बाबतीतील व्यवहार असू शकतात. आता अशा प्रमाणपत्राची गरज कधी पडू शकते, हा महत्वाचा मुद्दा आहे की सर्वांना हा प्रश्न पडतो की अशा प्रमाणपत्राची गरज कधी पडू शकते. तर एखाद्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे वारस कोण हे ठरविणे म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकेट. आणि हे हेअरशिप सर्टिफिकेट याचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांची गरज वेगवेगळ्या प्रसंगी पडते. म्हणजेच जंगम मालमत्ता म्हणजेच मुव्हेबल प्रॉपर्टी. आता मुव्हेबल प्रॉपर्टी मिळकतीबाबत म्हणजेच सिक्युरिटी, बँक खाती, मुदत ठेवी, शेअर्स, प्रॉमिसरी नोट, डिबेंचर्स, पीपीएफ खाते, बँक लॉकर अशासाठी सुद्धा सक्सेशन सर्टिफिकेटची गरज पडते. तर स्थावर मीन्स इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच घर, जमीन, दुकान, इतर मिळकतीसाठी हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावे लागते. आता एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचे मिळकतीचे विभाजन हे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूपत्राप्रमाणे मीन्स विल प्रमाणे, किंवा जर मृत्यूपत्र नसेल तर आता एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करताच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तर अशा वेळेस वारसा हक्काप्रमाणे त्या प्रॉपर्टीचे विभाजन होते. आता मृत्यूपत्र केले असेल तर आपोआपच वारसा हक्क कायदा लागू होत नाही. मृत्यूपत्र जर असेल त्या व्यक्तीचे म्हणजेच विल करून त्या व्यक्तीची मृत्यू झाली तर अशा वेळेस वारसा हक्क लागू होत नाही. त्या मृत्यूपत्राप्रमाणे प्रॉपर्टी त्या व्यक्तीला दिल्या जाईल. पण जर का मृत्यूपत्र केले नसेल किंवा एखादी मिळकत काही कारणाने मृत्यूपत्रात नमूद करायची राहून गेल्यास, म्हणजे एखादी प्रॉपर्टी अशी असते की ती मृत्यूपत्रामध्ये त्याचा उल्लेखच नसतो, अशा वेळेस आपोआप वारसा हक्क कायदा लागू होतो. पण अशा वेळी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वारस कोण असा प्रश्न निर्माण होतो. केवळ नॉमिनेशन केले असेल म्हणजेच आता कोणी म्हणतो की मला नॉमिनी ठेवलेले आहे, माझं नाव नॉमिनी म्हणून आहे, तर हा प्रश्न नॉमिनी आहे म्हणून हा प्रश्न सुटत नाही. कारण नॉमिनी हा केवळ एक ट्रस्टी असतो, तो त्या प्रॉपर्टीचा मालक नाही. अगदी नेहमीचे उदाहरण घ्यायचे झाल्यास एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीच्या वारसांना घर, दुकान इत्यादी विकायचे झाल्यास बँका किंवा खरेदीदार हेअरशिप सर्टिफिकेटची मागणी करतात. आता थोडक्यात सक्षम कोर्टाकडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वारस कोण यावर शिक्कामोर्तब करून घेणे याचा अर्थ होऊ शकतो. आता बॉम्बे रेग्युलेशन कायदा 1827च्या तरतुदीप्रमाणे हेअरशिप सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना कायदेशीर प्रशासकाला अर्ज करता येतो. आता त्या अर्जात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दिनांक, मृत्यू समयीचा राहण्याचा पत्ता, सर्व वारसांची नावे आणि ऍड्रेस आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मिळकतीचे वर्णन इत्यादी गोष्टीचा उल्लेख अपेक्षित असते. आता हा अर्ज सक्षम जिल्हा न्यायालयात किंवा निर्देशित न्यायालयात करता येतो. आता या प्रकरणाला इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 मधील तरतुदी सुद्धा लागू होतात. आता असा अर्ज केल्यावर कोर्ट
इतर वारसांना नोटिसा काढते. तसेच सार्टेशन प्रोक्लेमेशन नामक नोटीस देखील कोर्टाकडून प्रसिद्ध केली जाते आणि कोर्टाच्या आवारात किंवा मृत व्यक्तीच्या पत्त्याच्या जागी ती चिकटवली जाते. तसेच वर्तमानपत्रामध्ये पब्लिक नोटीस देखील दिली जाते, जेणेकरून कोणाला काही हरकत असल्यास त्याची नोंद व्हावी. जर कुठलीही हरकत आली नाही तर कायद्याप्रमाणे पुरावे कागदपत्रे इत्यादी सिद्ध झाल्यावर कोर्ट हेअरशिप सर्टिफिकेट अर्जदाराच्या नावाने योग्य त्या अटी शर्तीसह रुजू करते. आता जर का कोणी हरकत घेतली तर मात्र असा अर्ज हा एखाद्या दाव्याप्रमाणेच गुणदोषावर चालतो. आता सर्टिफिकेट साठी कोर्ट फी आपल्याकडे न्याय मोफत नाही, त्यामुळे कुठलेही दावे दाखल करताना दाव्याची संपूर्ण कोर्ट फी ही दाव्याच्या व्हॅल्युएशन प्रमाणे सुरुवातीलाच भरावी लागते. आता दाव्याचा निकाल मग काहीही लागो, मात्र हेअरशिप सर्टिफिकेट बाबतीत अंतिम ऑर्डर झाल्याच्या दिवशी त्या मिळकतीची जी बाजारभावाप्रमाणे किंमत असेल त्यावर कोर्ट फी भरावी लागते. आता सध्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास जास्तीत जास्त 75,000 इतकी कोर्ट फी भरावी लागते. आता इतर कोर्ट प्रकरणामध्ये जजमेंट, डिक्री, इतर हुकूम यांची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत अर्जदाराला मिळते. आता मूळ प्रत कोर्टाकडेच राहते. मात्र हेअरशिप सर्टिफिकेट हे स्टॅम्पवर टाईप होऊन मूळ प्रत अर्जदाराला दिले जाते. आता समजा एखाद्या व्यक्तीला कोणीही वारस नसतील तर कोर्टाला अशा व्यक्तीच्या मिळकती संदर्भात सक्षम प्रशासकाची योग्य त्या अटी आणि शर्तीवर नेमणूक करण्याचा अधिकार त्या या कायद्याखाली आहे. सर्टिफिकेटचा उपयोग सक्षम कोर्टाने दिलेले हेअरशिप सर्टिफिकेट हे संबंध भारतभर बंधनकारक असते, म्हणजे पूर्ण भारतामध्ये हे चालू शकते आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. आता सर्टिफिकेट ज्या व्यक्तीच्या नावाने दिलेले असते त्या व्यक्तीस संबंधित मिळकती बाबतीत सर्व प्रकारचे व्यवहार करता येतात. मात्र अशा सर्टिफिकेटमुळे मालकी हक्क मिळाला असे म्हणता येत नाही. जर सर्टिफिकेट रद्द होऊ शकते, असे सर्टिफिकेट हे अर्जदाराने खोटेपणा करून कोर्टाची फसवणूक करून प्राप्त करून घेतल्याचे सिद्ध झाल्यास कोर्टाला ते रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याकरिता सक्सेशन सर्टिफिकेट बद्दलच्या इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 च्या तरतुदीचा वापर केला जातो. तर फ्रेंड्स, ही होती लीगल हेअर सर्टिफिकेट बद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.